भारत माता की छाती पर छेद करने के लिए रात दिन आरएसएस और भाजपा के लोग तलवारें और त्रिशूल बांट रहे, भाई भाई को, हिंदू मुसलमान को लड़ाने की कोशिश कर रहे। ये मोदी, अमित शाह, मोहन भागवत आरएसएस या बीजेपी वालों के बाप का नहीं, ये बसवन्ना जी की धरती है, ये महावीर का देश है, ये गौतम बुद्ध की भूमि है, ये अय्यानकली का देश है। हमें नई पीढ़ी के लोगों को संविधान की सुरक्षा का, संविधान की जतन का, संविधान को अपने कंधे पर लेकर दौड़ने का जिम्मा वो हमारे कंधों पर है। वो रिस्पॉन्सिबिलिटी हमको उठानी पड़ेगी। आज जब आरएसएस और बीजेपी के लोगों ने बाबा साहब अंबेडकर के संविधान को खत्म करने का निर्णय कर लिया है, पिछले 50, 60, 70 साल से भारत माता की छाती पर छेद करने के लिए रात दिन आरएसएस और भाजपा के लोग तलवारें और त्रिशूल बांट रहे, भाई भाई को, हिंदू मुसलमान को लड़ाने की कोशिश कर रहे। इन परिस्थिति में आप तमाम लोग जो संविधान की कॉपी हाथ में लेकर, संविधान की प्रस्तावना अपने हाथ में लेकर, संविधान के मूल्य अपने दिलों में लेकर जन जन को जगाने का काम आपने जो कर्नाटका की धरती में किया है, वो इतिहास के सुवर्ण अक्षरों में लिखा जाएगा। ಬಸವಣ್ಣನವರ ಭೂಮಿಯಿಂದ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ನವರನ್ನು ಓಡಿಸುವ ಸಂಕಲ್ಪ ತೊಟ್ಟು ಈ ಸಂವಿಧಾನ ಸಮಾವೇಶವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಿ. ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ದೊಡ್ಡ ನನ್ನ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದನ್ನ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರ ಸಂವಿಧಾನವನ್ನ ನಾಶ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅವರು ಸಂಕಲ್ಪ ತೊಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅವರು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಈ ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇದನ್ನ ಜನರ ಬಳಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು, ಮನೆ ಮನೆಗೂ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬೇಕು, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರ ಚಿಂತನೆಗಳನ್ನು, ಸಂವಿಧಾನ ಚಿಂತನೆಗಳನ್ನು ಮನೆ ಮನೆಗೆ ಮುಟ್ಟಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ನೀವೇನು ಹೇಳ್ತಿದ್ದೀರಿ, ಇದು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇತಿಹಾಸದ ಪುಟಗಳಲ್ಲಿ ಸುವರ್ಣಾಕ್ಷರದಲ್ಲಿ ಬರೆದಿಡುವಂಥ ವಿಚಾರವಾಗಿರುತ್ತೆ ಇದು. साथियों, आज का ये कॉन्फ्रेंस, आज का ये डायलॉग, आज का ये विमर्श इस बात के लिए है कि आगे का रास्ता क्या हो, आगे हमें किस दिशा में जाना है। बात बहुत साफ है, ये मुल्क, ये भारत भूमि, ये मोदी, अमित शाह, मोहन भागवत आरएसएस या बीजेपी वालों के बाप का नहीं, ये बसवन्ना जी की धरती है, ये महावीर का देश है, ये गौतम बुद्ध की भूमि है, ये अय्यानकली का देश है, ये रामास्वामी पेरियार का देश है। यहाँ सूफी संत भी हुए, रविदास भी हुए, कबीर भी हुए, नानक भी हुए, भगत सिंह हुए, सुखदेव हुए, राजगुरु हुए, अशफाकुल्लाह खान हुए। इन महान लोगों की ये धरती है और इसीलिए हम सभी का कर्तव्य है इस मुल्क को बनाने के लिए, संविधान के निर्माण के लिए, यहाँ लोकतंत्र को कायम करने के लिए जिन जिन लोगों ने त्याग दिया, जिन जिन लोगों ने काम किया, जिन जिन लोगों ने तपस्या की, 23 साल की उम्र में भगत सिंह जैसे क्रांतिकारी फांसी के तख्ते पर झूल गए, इस मुल्क को चंद सालों के दौरान मोदी, अमित शाह, आरएसएस, मोहन भागवत के हाथों हम किसी कीमत पर खत्म होने नहीं दे सकते। इस बात का हमें युवा पीढ़ी को, नए दौर के जमाने के लोगों को, हम सभी को संकल्प करना है। मंच पर तो वो सभी साथी है जो 25 साल से, 35 साल से, 50 साल से इंकलाब कर रहे हैं, किसानों के बीच में, मजदूरों के बीच में, दलितों के बीच में, आदिवासियों के बीच में, बीएनबीस के बीच में, क्रिश्चियंस के बीच में, सभी वंचितों के बीच में। अब वो रिस्पॉन्सिबिलिटी आपके और हमारे कंधों पर है। हमें नई पीढ़ी के लोगों को संविधान की सुरक्षा का, संविधान की जतन का, संविधान को अपने कंधे पर लेकर दौड़ने का जिम्मा वो हमारे कंधों पर है। वो रिस्पॉन्सिबिलिटी हमको उठानी पड़ेगी। ಈ ಭೂಮಿ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ನವರ ಅಪ್ಪ ಅಜ್ಜಿರ ಭೂಮಿ ಅಲ್ಲ, ಇದು ಬಸವಣ್ಣವರ ಭೂಮಿ, ರವಿದಾಸ್ ಅವರ ಭೂಮಿ, ಕಬೀರ್ ಅವರ ಭೂಮಿ, ಅಶ್ಫಾಕುಲ್ಲಾ ಅವರ ಭೂಮಿ, ಫುಲೆ ನಾರಾಯಣ್ ಗುರು, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಭೂಮಿ.
ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಈ ಕೆಲವು ಕ್ರಿಮಿನಲ್ಗಳು, ಅಮಿತ್ ಶಾ ಮತ್ತು ಮೋದಿಯಂತಹ ಒಂದು ಗ್ಯಾಂಗ್ಗಳು ಈ ದೇಶವನ್ನು ನಾಶ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಅವಕಾಶ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಈ ಭೂಮಿಯನ್ನು ಸರ್ವನಾಶ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಸಂತಸರ ಭೂಮಿಯನ್ನು ನಾವು ಕಾಪಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಆದರೆ ಈ ಭೂಮಿಯನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು, ಹೊಣೆಗಾರಿಕೆಯನ್ನು ನಾವು ಅಂದರೆ ಯುವ ತಲೆಮಾರು ನಾವು ಇದನ್ನು ತಗೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಕೂತಿರುವಂಥ ಹಿರಿಯರು ಏನಿದ್ದಾರೆ ಅವರು 20, 30, 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ರೈತ, ದಲಿತ, ಕಾರ್ಮಿಕ ಎಲ್ಲ ಜನ ಸಮುದಾಯಗಳಿಗೋಸ್ಕರ ಸಂಘರ್ಷ ಮಾಡ್ತಾ ಈ ದೇಶವನ್ನು ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇವತ್ತೇನು ಸಂಕಟದಲ್ಲಿದೆ, ಈ ಹೊಣೆಯನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಯುವ ತಲೆಮಾರಿನ ನಾವೇನಿದ್ದೀವಿ ನಾವು ಆ ಜವಾಬ್ದಾರಿನ ಇವತ್ತು ಕೈಗೆತ್ತಿಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. साथियों, आप जानते हैं कि मैं गुजरात से चलकर आता हूं. गुजरात में 2002 में दंगे हुए, अनगिनत लोगों का कत्लेआम हुआ, समाज को और भी हिंदू और मुसलमान में विभाजित किया. लेकिन फिर जब नेशनल और इंटरनेशनल मीडिया ने मोदी जी की जमकर धुलाई की, तब मोदी जी के कुछ सलाहकारों ने कहा कि अपनी छवि को छाप करने के लिए, अपनी इमेज को सुधारने के लिए आप एक काम करो, वाइब्रेंट गुजरात ग्लोबल इन्वेस्टर समिट का एक आयोजन करिए. पूरे भारत के, देश के, दुनिया के उद्योगपतियों को, पूंजीपतियों को बुलाओ और अपने आप को एक विकास पुरुष के तौर में प्रेजेंट करो. और तभी से भारत के, गुजरात के और दुनिया के भी पूंजीपतियों ने तय किया कि यदि गौचर की जमीन चाहिए, यदि संसाधन चाहिए, यदि पूंजीवादी लूट करनी है, यदि किसान और मजदूरों के खिलाफ कानून बनाने हैं, जनता को लूटना है, तो मोदी से बेहतर विकल्प नहीं मिलेगा. ये सबसे पहले किसी ने तय किया तो गुजरात और भारत के पूंजीपतियों ने. आज पूरी देश का, दुनिया का पूंजीपति जमकर आरएसएस, बीजेपी और मोदी और अमित शाह के साथ खड़ा है. ये लोग आम जनता, किसान, मजदूर, दलित, आदिवासी, ओबीसी, माइनॉरिटीज के खिलाफ खड़े हैं. सारी जगह पर देखते हैं कोई भी नेता, चाहे वो पॉलिटिकल पार्टी का नेता हो या आंदोलनकारी हो, उसके घर ईडी भेजते हैं, सीबीआई भेजते हैं, इनकम टैक्स का छापा करवाते हैं, मीडिया में उनके लोग, न्याय तंत्र में उनके लोग, ब्यूरोक्रेसी में उनके लोग. यदि विपक्षी दलों के नेता चुनाव लड़ते हैं तो उनके खिलाफ पूरी फौज लेकर आरएसएस और बीजेपी के लोग उतरते हैं. हर संभव तरीके से इन लोगों ने संविधान को कुचलने की, लोकतंत्र को खत्म करने की पूरी कोशिश कर चुके हैं. इन परिस्थिति में आगे का रास्ता एक ही है. हम तमाम संविधान प्रेमी लोग अपने अपने शहरों में, अपने अपने जिलों में, अपने अपने तहसील में, अपने गांव में, अपने मोहल्ले में आरएसएस के खिलाफ संविधान की शाखा खड़ी करें, संविधान के मूल्यों का प्रचार प्रसार करें, एक आइडियोलॉजी पर, विचारधारा पर आधारित एक राष्ट्रव्यापी, राज्यव्यापी संगठन का निर्माण करें. उसी से आगे का रास्ता निकलेगा. ನಾನು ಗುಜರಾತಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ಅವರು ಚುನಾವಣೆಗಳಿಗೋಸ್ಕರ ಅಲ್ಲಿ 2002ರಲ್ಲಿ ಹತ್ಯಾಕಾಂಡ ಮಾಡಿದ್ರು. ಸಾವಿರಾರು ಜನರ ನರಹತ್ಯೆ ಎಲ್ಲ ಕೂಡ ನಡೀತು. ಆಮೇಲೆ ಮೋದಿಯವರ ಇಮೇಜನ್ನು ಬಿಲ್ಡಪ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಅಭಿವೃದ್ಧಿನ ತರ್ತೀವಿ ಗುಜರಾತ್ಗೆ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲ ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸಿ, ನಿಮಗೆ ಭೂಮಿ ಬೇಕಾ, ಬಂಡವಾಳ ಬೇಕಾ, ನೀರು ಬೇಕಾ, ಕರೆಂಟ್ ಬೇಕಾ, ಏನು ಬೇಕು ಹೇಳಿ ಅಂತೇಳಿ ಕರೆಯೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತು. ಅವತ್ತಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆದಂಥ ಇವರ ಸಖ್ಯ ಹೆಂಗಾಗಿದೆಯಪ್ಪ ಅಂದರೆ, ಇವತ್ತಿನ ಭಾರತದ ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳೆಲ್ಲ ಏನು ಬಯಸ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ನಮ್ಮ ಹಿತ ಕಾಯುವ ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಅಥವಾ ನಾಯಕ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅದು ಮೋದಿ ಮತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಅನ್ನಂಗೆ ನೋಡ್ತಾರೆ. ಇವತ್ತು ಇಡೀ ಭಾರತದ ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳು, ಕಾರ್ಪೊರೇಟ್ಗಳು ಈ ಪಕ್ಷಗಳು ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೇರಿ ರೈತರ, ಕಾರ್ಮಿಕರ, ದಲಿತರ, ಯುವಜನರ ಎಲ್ಲ ಬದುಕನ್ನು ನಾಶ ಮಾಡಿ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ಗಳನ್ನ ಸಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈಗ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಉಳಿದಿರುವಂಥ ದಾರಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ನಾವು ಈ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಮುಂದಾಗಬೇಕು. ಸಂವಿಧಾನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ನಾವು ಮುಂದಾಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗಿರೋ ಕೆಲಸ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ನಾವು ನಮ್ಮ
ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಏರಿಯಾಗಳಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸಂಘ ಪರಿವಾರದ ಶಾಖೆಗಳಿದಾವೋ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಕೂಡ ನಾವು ಸಂವಿಧಾನದ ಶಾಖೆಗಳನ್ನು ತೆರಿಬೇಕು. ಸಂಘ ಪರಿವಾರದ ಶಾಖೆಗಳ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಸಂವಿಧಾನದ ಶಾಖೆಗಳನ್ನು ತೆಗೆದು ನಾವು ಸತ್ಯನ ಬಿತ್ತೋ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. आखिर में उतना ही कहूँगा, जो साथी परकला प्रभाकर जी ने कहा था कि सारे विधायक, सांसद, नेता, मंत्रियों पर ज़्यादा भरोसा मत करो। मेरा भी यही कहना है, नेताओं के बजाय अपने आप पर ज़्यादा भरोसा करो। मुझे भी नेताओं से ज़्यादा उन लोगों पर ज़्यादा भरोसा है जो सड़क पर उतरते हैं, जो इंकलाब करते हैं, जो किसानों के लिए लड़ते हैं, जो मजदूरों के लिए लड़ते हैं, जो दलितों के लिए लड़ते हैं, जो महिलाओं के लिए लड़ते हैं। लड़ेंगे तो ही जीतेंगे। केवल चुनावी राजनीति से सब कुछ नहीं होगा। हाँ, चुनाव में आरएसएस को, बीजेपी को हराना है, कर्नाटका में भी हराना है, गुजरात में भी हराना है, पूरे देश में भी हराना है। लेकिन उनको चुनाव में हराने के साथ साथ सड़क पर उतरकर जो भी पॉलिटिकल पार्टी की सरकार हो और अपनी बात न माने तो उनको झुकाने के लिए सड़क पर उतरकर इंकलाब करना पड़ेगा। हम सड़क पर उतरेंगे, जरूरत पड़ने पर मैं भी आपके साथ, आपके बीच आकर खड़ा रहूंगा, चाहे कर्नाटका हो, चाहे दिल्ली हो, चाहे गुजरात हो। बाबा साहब अम्बेडकर ने कहा था, शिक्षित बनो, संगठित बनो और संघर्ष करो। भगत सिंह ने भी कहा था, संघर्ष संघर्ष अंतिम दम तक संघर्ष। चाहे जीत हो, हार हो, आपका और हमारा एक ही संकल्प है, एक ही कर्तव्य है, सड़क पर उतरेंगे, इंकलाब करेंगे, लड़ेंगे, जीतेंगे। अब तमाम साथियों ने सुना, उसके लिए अब तमाम साथियों का शुक्रिया अदा। बसवन्ना जी की धरती पर आप बार बार बुलाते रहिए, मैं बार बार गुजरात की धरती से आपके बीच में आता रहूँगा। जय भीम, जय भारत, जय संविधान। लड़ेंगे, जीतेंगे। ಪರಕಾಲ ಪ್ರಭಾಕರ್ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾ ಹೇಳಿದರು, ಈ ಪಕ್ಷಗಳನ್ನು, ನಾಯಕರನ್ನು ನಂಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ನಾನು ಕೂಡ ಅದು ಹೇಳ್ತೀನಿ, ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ, ಯಾವ ನಮ್ಮ ನಾಯಕರಿಗಿಂತನೂ ಕೂಡ ನಾವು ವಿಶ್ವಾಸ ಇಡಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು ಈ ನೆಲದ ಬೀದಿಯಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿರುವಂಥ ಜನತೆನೇ. ಬೀದಿಯಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಯಾರು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಮಾತ್ರವೇ ಬದಲಾವಣೆ ತರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲ ಇದ್ದೀರಿ, ನೀವು ಬೀದಿಯಲ್ಲಿ ನಿಂತು ಸಂವಿಧಾನಕ್ಕೋಸ್ಕರ, ಬದಲಾವಣೆಗೋಸ್ಕರ ಸಂಘರ್ಷ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಿ. ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಾನು ಸದಾ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇರ್ತೀನಿ. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಇನ್ನೊಂದು ಮಾತು ಹೇಳಿದರು, ಶಿಕ್ಷಣ, ಸಂಘಟನೆ ಮತ್ತು ಹೋರಾಟ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಇನ್ನೊಂದು ಮಾತು ಕೂಡ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹೇಳಿದರು, ಸಂಘರ್ಷ ಸಂಘರ್ಷ ಸಂಘರ್ಷ, ಕೊನೆ ಮುಟ್ಟುವ ತನಕ ಸಂಘರ್ಷ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಹೇಳಿದರು. ಸೊ ಸಂಘರ್ಷ ಮಾತ್ರವೇ ಬದಲಾವಣೆ ತರ್ತದೆ. ಈ ಸಂಘರ್ಷದಲ್ಲಿ ಸದಾ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇರ್ತೀನಿ. ನೀವು ನನಗೆ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಕರಿತೀರಿ, ನಾನು ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಗುಜರಾತಿಂದ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಕರ್ನಾಟಕದ ಹೋರಾಟದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗಿರ್ಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಸಂವಿಧಾನ್, ಜೈ ಭಾರತ್. ಮತ್ತಷ್ಟು ವಿಶೇಷ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಲು ಮತ್ತು ಹೊಸ ವಿಡಿಯೋಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯಲು ಈ ದಿನ .com ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ.